गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सर्व देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होती. लोक येतात पलीकडनं, ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27-28 मृत्युमुखी पडतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला लगेची भूमिका घेणं शक्य नव्हतं. हल्ला करण्याचं स्थान काश्मीरमध्ये ते झाल्याच्या नंतर या देशात, आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्याबद्दल सुद्धा शंका होती. पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा, तो झाल्याच्या नंतर ज्याचा आनंद असावा असा एक दिवस घडली. सर्व काश्मीरमधली स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली. दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मतं व्यक्त केली. जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा, त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला. हल्ला तर झाला होता, आपल्या 26-27 लोक मृत्युमुखी पडले होते, त्याचा तर हिशोब करावाच लागेल. पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली त्यांची योग्य आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठलीही भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या मागं उभं राहावं हा निर्णय घेतला. आणि आज या ॲक्शनच्या नंतर सर्व देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे. आज सांगणं योग्य नाही, पण सतर्क राहण्याची स्थिती आहे. हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान माहिती नाही कुठपर्यंत पुढे जातील, त्यांना त्यांची ताकद माहिती आहे, त्यांना भारताची ताकद माहिती आहे आणि त्यामुळं या गोष्टीत आपल्याला सावध राहावं लागेल. 4-5 निकाल सरकारने आधी घेतले. एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही पावलं टाकली, त्याच्यात काही चुकीचं नाही. ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं. कारण काही निष्पाप भगिनी त्यांना वैद्यकाला तोंड देण्याची स्थिती आणली, त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य. त्यांना म्हटलंय जस्टिस दिलीवर अशा शब्दात ट्विट केलं. असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सर्व देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होती. लोक येतात पलीकडनं, ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27-28 मृत्युमुखी पडतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला लगेची भूमिका घेणं शक्य नव्हतं. पण हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. 2 भाग आहेत. एक भारताचा नकाशा निर्देशावर ठेवा
पाकिस्तानचा नकाशा नजरेसमोर ठेवा. भारत आणि पाकिस्तान याच्यामधली POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, की जो काश्मीरचा भाग 1948 साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात आहे, तिथंच हे हल्ला करण्याचं स्थान काश्मीरमध्ये. ते झाल्याच्या नंतर या देशात, आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्याबद्दल सुद्धा शंका होती. पण हा जो इन्सिडेंट झाला दहशतवाद्यांचा, तो झाल्याच्या नंतर ज्याचा आनंद वाटावा असा एक दिवस घडली. सवन काश्मीरमधली स्थानिक जनता ही भारताच्या बरोबर उभी राहिली. ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मतं व्यक्त केली. जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक मताने हा जो हल्ला झाला होता दहशतवाद्यांचा, त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला. आणि त्याबरोबर तिथले मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला, त्यांचं भाषण तुम्ही कोणी ऐकलं असेल तर असेल, त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका ही या दहशतवादाच्या विरुद्ध केली. आणि सवन काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व, भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कळली. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता, आपल्या 26-27 लोक मृत्युमुखी पडले होते, त्याचा तर हिशोब करावाच लागेल. पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेतली दिसते, योग्य आहे. आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह होता त्यावेळी दिल्लीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सुप्रियाताई सुळे हजर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठलीही भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या मागं उभं राहावा हा निर्णय घेतला. आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी, राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजबूतीने उभं राहिलं. आणि ती भूमिका आम्हाला लोकांची आहे. सर, या सगळ्या हल्ल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात? नाही, असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जपून केलं पाहिजे. पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका, जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं. काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने दिलेली नाही. तर ठीक आहे, शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्त्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावंच लागेल. त्यासाठी जे काही कष्ट, त्याग देशवासी म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते. ही जमीची बाजू आहे. पाकिस्तानकडून आता कांगावा सुरू केला गेलाय की सिव्हिल एरियामध्ये हे हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे त्यांनी सुद्धा याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय. युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आज सांगणे योग्य नाही.
पण सतर्क राहण्याची स्थिती आहे. हा सगळा भाग जो आहे तिथं सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तान माहिती नाही कुठपर्यंत पुढे जातील. त्यांना त्यांची ताकद माहिती, त्यांना भारताची ताकद माहिती आहे आणि त्यामुळं या गोष्टीत आपल्याला सावध राहावं लागेल. सरकारची जी आता सध्याची धोरणं आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय धोरणं जी आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? स्ट्रॅटेजिकली ज्या काही मूव्स करण्यात आल्या गव्हर्नमेंटकडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापाराच्या संदर्भात 4-5 निकाल सरकारने आधी घेतले. एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही पावलं टाकली, त्याच्यात काही चुकीचं नाही. या आज देशभर मॉकड्रिल घेतला जातो युद्ध सरावाचा 4 वर्ष सगळीकडे. अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडनं खरं त्याचे काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या, काही गोष्टी रिव्हील करायच्या नसतात. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? नाही, असं आहे की 71 साली ज्यावेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केलं होतं. त्याही वेळेला ह्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठलाही देश वाड्याची भूमिका घेऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपल्या आर्म फोर्सेसनी आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच होते. या ऑपरेशनचं आहे की मोदींनी हे नाव ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं. कारण काही निष्पाप भगिनी त्यांना वैद्यला तोंड देण्याची स्थिती आणली. त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते सैन्याचं अभिनंदन करताना दिसतात. विशेष करून काँग्रेस किंवा इतर पक्ष सुद्धा थेटपणे सरकारचं किंवा मोदींचं अभिनंदन असून विरोधी पक्षाकडून केलं गेलं नाही, म्हणजे कठोर निर्णय घेतल्याबद्दल. तुम्ही असं सांगितलं, त्याचं मोदींचं नाव घेऊन सांगितलं की यावेळेला असा संकुचित दृष्टिकोन घेणं शहाणपणाचं लक्षण नाही. जर आता एअर स्ट्राईक तर झालं, पण याच्या पुढे सरकारने पुढे आणखी एक स्टेप घ्यावी का इथपर्यंत थांबवता? नाही, असं एक महत्वाची स्टेप घेतली. बरोबर, याचा पेशन्स दाखवावं लागतात. त्याची काही रिॲक्शन होते का काय होते सांगता येत नाही. कारण वातावरण पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल नाराजी असलेला आहे. पण आत्ता त्याला अफसोस होतात का वगैरे सांगता येत नाही. आज आपण एक राहूया. सर, यावेळी पहिल्यांदा पीओकेच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पण आपण स्ट्राईक केलेला आहे. एक स्टेप पुढे गेलो माझी माहिती आहे पीओकेमध्येच हल्ले झाले. सर, भारताची एअरस्पेस ओलांडली नाही ही लष्कराच्या दृष्टीने, एअरफोर्सच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली कौतुकाची आणि जमेची बाब ठरली. बॉर्डर, एअरफेस या दोन्ही गोष्टीचा जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअरफोर्सने ठेवलेला आहे. ही माहिती आपली गेलेली असेल किंवा जाईल आणि त्यामुळं भारताची भूमिका ही आक्रमण करणारी नव्हती, ही दहशतवादी शक्तीला सदैव उत्तर देण्याची होती, हे स्पष्ट होईल. आपणही या खात्याचा कारभार सांभाळलेला आहे. सरकारला काय इथून पुढे कसं जावं, काय तुम्ही नाही, आता बात अशी आहे की सर्व देशवासीनं जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावध राहणं, सहकार्य करणं, एक राहणं हे सगळं करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये आम्हा सगळ्यांचं सहकार्य
गव्हर्नमेंट राहील. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.